आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे। ताई, लाडक्या बहिणीच्या पुढच्या हप्त्याची काय प्रोसेस सुरू आहे सध्या आणि ती कधीपर्यंत मिळेल काय आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी खाली घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे पोहोचवण्यात येईल। आज आहे मंगळवार 17 जून आणि आज लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये लाडक्या बहिणींना जूनचा 12वा हप्ता हा त्यांच्या खात्यात येणार आहे। पुढच्या 3 ते 4 दिवसात लक्षात घ्या। परंतु ह्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कारण यादी त्याच्याच बेसिसवर तयार होणार आहे। मी जे सांगतो ते केलं तरच तुमचं नाव यादीत राहणार आहे, अन्यथा जसं तुम्हाला एप्रिल महिन्याचा फक्त हप्ता मिळाला, मेचा हप्ता भरपूर लाडक्या बहिणींना मिळाला नाही, यादीतून बाहेर काढलं गेलं, तसंच जूनचं सुद्धा मध्ये तसंच होणार आहे। जे लाडक्या बहिणी या गोष्टींची खबरदारी घेणार नाही अशा लाडक्या बहिणींना यातून बाहेर काढलं जाणार आहे। तोपर्यंत बघा मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत, मी त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतोय काय होणार आहे। आमच्या लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही, तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती निधी बनवायचा आहे, त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोहोचवायचं आहे। त्या दृष्टीनं आपले हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत आणि मला विश्वास आहे आम्ही ठरवलं होतं की आपल्याला 1 कोटी लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती निधी बनवायचा आहे। त्यातल्या 25 लाखाला आम्ही ऑलरेडी बनवलेला आहे। आता या वर्षी अजून 25 लाख बहिणींना आम्ही लखपती निधी बनवणार आहोत। आपण आताच बघितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं आहे की आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना फक्त 1500 देऊन थांबणार नाही, तर त्यांना आम्ही लखपती बनवणार आहोत असं त्यांचं स्वतःचं मत आहे। त्यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना सभेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, तुम्ही ऐकलं आहे। एवढंच नाही तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा मोठं वक्तव्य केलं की आम्ही 50,000 रुपये लाडक्या बहिणींना कर्ज म्हणून देणार आहोत, ज्याच्यामध्ये ती स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकते, त्याच्यामध्ये ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकते। याच खालोखाल लगेच आपले राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मागच्या 8 दिवसामध्ये एक मोठी घोषणा केली, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना माझा घर हे त्यांचा अधिकार आहे, घरकुल योजना त्यांनी पुन्हा एकदा फॉर्म भरण्यासाठी सुरुवात केलेली आहे, पुन्हा सुरू झालेली आहे। तर अतिशय आनंदाची बातमी इथं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण डिटेलमध्ये सविस्तरमध्ये ही माहिती पाहणार आहोत। ज्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती हवी त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण खूप महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा। बघा सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच आपण बघितलं की त्यांनी काय वक्तव्य केलं की आम्ही लाडक्या बहिणींना लखपती बनवणार आहोत। परंतु कोणत्या लाडक्या बहिणी, आता लक्षात घ्या, त्यांचं लक्ष खूप मोठं आहे। त्यांनी 1 करोड लाडक्या बहिणींना जवळपास हे लखपती बनवणार आहेत। 1 लाख लाडक्या बहिणींना लखपती बनवणार आहोत असं त्यांनी सांगितलं आहे, आता येईल त्या काही दिवसांमध्ये। परंतु जर तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असाल तर लक्षात ठेवा, जर तुम्ही काही नियमांच्या बाहेर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची इथं सरकारी योजना असेल, सरकारी काही विविध कार्यक्रम असतील किंवा काही वेगवेगळ्या सोयी असतील, जसं की घरकुल योजना असेल, माझी लाडकी बहीण योजना असेल, कर्ज योजना असेल, वेगवेगळ्या योजना असतात, त्या योजनांचा लाभ हा घेता येणार नाही। ह्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे दक्षता घ्यायची गरज आहे। प्रत्येक महिन्याला लक्षात ठेवायचं, तुम्हाला हे काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण काय होतं आहे बघा, तुम्ही काय करता, एकदा फॉर्म भरला की संपला विषय, ते येऊ न येऊ असं करायचं नाही। आपल्याला प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये सरकारकडून आलेच पाहिजेत। आपल्या घरात जर 2 व्यक्ती असतील तर महिन्याला 3,000 रुपये, म्हणजे महिन्याचा आपला तिथं आपण जर बघितलं तर बाजार असेल, काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील, हा त्यांना एक मोठा आधार आपल्या लाडक्या बहिणींकडून आपल्या संसाराला हा तिथं लागत असतो। त्यामुळे कुणीही चुकूनसुद्धा याला कमी समजू नका। 3,000 रुपये जर आपल्या घरात महिन्याला येत असतील तर काही महत्त्वाच्या छोट्या गोष्टी करण्यात आपल्याला काहीही प्रॉब्लेम नसायला पाहिजे, बरोबर। आता बघा तुम्ही कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे वाटपाला, पुढच्या 3 ते 4 दिवसात हे वाटप होणार आहे। आपण आत्ताच बघितलं आधी तटकरे मॅडम काय म्हणाल्यात, आणि हो, कारण पुढचा आठवडाच हा शेवटचा आठवडा आहे। हा आठवडा पण आता मंगळवार गेलेला आहे, तर पुढच्या 3 ते 4 दिवसात यादी तयार होऊन बँकेत जमा होणार आहे।
त्यासाठी तुम्हाला त्या यादीत असणं खूप गरजेचं आहे. आता आज तुम्हाला बँक ओपन झाल्या महत्त्वाचं काम करायचं आहे, बँकेत जायचं आहे. बँकेत गेल्यानंतर आपलं पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं अकाउंट चालू आहे का नाही हे चेक करायचं आहे. भरपूर लाडक्या बहिणींना प्रत्येक वेळेस जर आपण बघितलं तर त्यांच्यामध्ये बॅलन्स कमी असल्यामुळं त्यांचं पैसे कापले जात आहेत किंवा त्यांचं अकाउंट ब्लॉक किंवा बंद केलं जात आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपलं अकाउंट चालू आहे का, कारण बघा आपण जर बघितलं तर आपण जास्त पैसे ठेवत नाही अकाउंटमध्ये, कारण आपण एक सामान्य लोक आहोत. आपण जास्तीत जास्त 500, 300, 200 असेच असतात आपल्या बँकेमध्ये, कारण आपल्याला पैशांची गरज असते तेवढे कामं असतात, त्यामुळं ते चालत असतं. त्यामुळे प्रत्येक महिन्याला तेवढं चेक करायचं आहे. आपलं मायनसमध्ये अकाउंट तर नाही ना, आपलं ट्रान्झॅक्शन्स सगळे चेक करायचे. बघा आता तुम्हाला ऑनलाईनसुद्धा ट्रान्झॅक्शन चेक करतात, त्यांना तुम्ही सांगू शकता की मला मोबाईल बँकिंग चालू करून द्या. ते मोबाईल बँकिंगद्वारे तुम्हाला ते सगळ्या गोष्टी करून देत असतात. त्यामुळं त्या गोष्टी करून घ्या, म्हणजे घरच्या घरी तुम्हाला ट्रान्झॅक्शन्स चेक करता येतील की काय होतं आहे काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं समजतील. दुसरी गोष्ट, आपली जे आधार कार्ड आहे ते बरोबर लिंक आहे का, त्याची आपले जर आता बँकेचं जे अकाउंट असतं त्याची एक KYC प्रोसेस असते. KYC म्हणजे काय, ती तुम्हीच कस्टमर आहात का, तर तुम्ही जे KYC केलेले आहे का ते तुम्ही चेक करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, जे आधार कार्ड आहे आपलं त्याच बँकेला लिंक आहे का आणि ते ॲक्टिव्ह आहे का. तुम्ही म्हणाल आमच्या गेल्याच महिन्यात झालं होतं, हो, परंतु भरपूर लाडक्या बहिणींचं डिॲक्टिवेट पण होत आहे. तिथं आपण भरपूर ठिकाणी असा हा प्रॉब्लेम बघितलेला आहे. पुढची गोष्ट, दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, रेशन कार्डची KYC. भरपूर लाडक्या बहिणींनी रेशन कार्डला सिरियस घेतलेलं नाही आहे. रेशन कार्ड म्हणजे तुमचा पुरावा आहे की तुम्ही त्या योजनेमध्ये बसत आहात. जर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला नसेल तर आपण रेशन कार्ड देतो, माहिती आहे ना, पिवळा किंवा केशरी रेशन कार्ड. तर रेशन कार्डमध्ये तुमचं ऑनलाईन पद्धतीनं नाव दिसणं खूप गरजेचं आहे माझ्या लाडक्या ताईंनो. ते महत्त्वाचं काम आधी सगळ्यात महत्त्वाचं करायचं आहे. त्याशिवाय तुम्हाला तिथं पुढचे जे हप्ते असतात किंवा पुढच्या ज्या मोठ्या मोठ्या योजना असतात, लखपती बनवण्याची योजना असतील, कर्ज मिळण्याची योजना असतील, त्या तुम्हाला मिळू शकत नाहीत. त्यामुळं ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्या हातात आहेत, आपल्या हातातल्या गोष्टी आपण आपल्या हाताबाहेर घेऊन जायच्या नाहीत. आणि आता काय होतं मग, सगळ्यांना पैसे येतात, आपल्याला पैसे येत नाहीत आणि त्याचा फार त्रास होतो. सगळ्यांनाच पैसे नाही आले एक वेळ ते ठीक आहे, पण आपल्यालाच पैसे जर आले नाही तर मात्र त्याचा त्रास होतो. तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना सांगायची काही गरज नाही. आता हे झालं सगळं मी जे काही सांगितलं ते. दुसरी गोष्ट, भरपूर लाडक्या बहिणी, तुम्हाला महिन्यातून एकदा तरी आपलं जे लाडकी बहीण योजनेचं पोर्टल आहे त्याला लॉग इन करायचं आहे. आपल्याला प्रत्येक महिन्याला पैसे तरी येत नाहीत आहेत ना, त्याचे डिटेल्स चेक करायचे आहेत. सगळे ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला तिथं दिसतात. तुम्हाला काही तिथं नोटिफिकेशन आलेलं आहे का, तुम्हाला काय वॉर्निंग आलेलं आहे का, तुमचं डॉक्युमेंट हे नाही ते नाही हे नाही असं काय आलेलं आहे का, हे सगळं चेक करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. बघा आता गेल्याच महिन्यात भरपूर लाडक्या बहिणी बाद झाल्या, कारण त्यांचं उत्पन्न वाढलं होतं, बरोबर, कारण त्यांनी काहीतरी नोकरी लागल्या, काही सरकारी नोकरीमध्ये जॉबला लागल्या. तर जर तुमचं उत्पन्न वाढत असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे. म्हणजे जर कुणी तुमच्यावर तक्रार केली, शेजारी पाहिजे काय असतात आपले चांगले हितचिंतक असतात, तुम्हाला माहिती आहे की शेजारी पाजारी जाऊन सांगतात की यांचं असं असं आहे, ह्यांना काही लाडकी बहीण योजनेची गरज नाही, तर मग अशा प्रकारे तिथं तुमची जर तिथं चाचणी झाली तर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला हवा आहे, तुमच्याकडं रेशन कार्ड हवं आहे, तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड हवं आहे. ह्या सगळ्या गोष्टी असणं अतिशय आवश्यक आहे, बरोबर आहे. तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्याच असतील मला काय म्हणायचं आहे आणि काय नाही. बघा त्यासाठी आता येत्या 2 ते 3 दिवसात यादी तयार होऊन बँकेत चेक हा जमा होईल. त्यामुळं टेन्शन घ्यायची गरज नाही. एवढ्या 2 ते 3 गोष्टी ह्या येत्या 2 दिवसातच करायच्या आहेत, लक्षात घ्या. उशीर करू नका, अन्यथा काय होतं माहिती आहे का, यादी निघून जाते, नाव तुमचं तसंच राहतं आणि तुम्हाला ह्या गोष्टी कोण सांगणार नाही. यूट्यूबवरती मी लिहून देतो तुम्हाला, कारण कोणाला माहीतच नाही त्या गोष्टी. वरवरचा आता पैसे येणार उद्या पैसे येणार, यांना बाकीच्या गोष्टी माहीतच नाही आहेत. त्यामुळे चॅनल आधी सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट्समध्ये लिहायचं आहे की कोणाकोणाला जूनचा हप्ता पाहिजे, कोणाकोणाला 50,000 कर्ज पाहिजे, कोणाकोणाला घरकुल योजना पाहिजे, पटापटा कमेंट्स करायचे. आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत, आपली आई असेल, आपली बहीण असेल, आपल्या मैत्रिणी असतील, त्यांच्या व्हॉट्सअपला शेअर करा, कारण त्यांनासुद्धा माहिती असणं खूप गरजेचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, तोपर्यंत जय महाराष्ट्र.